पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कथित गोरक्षकांना फटकारलंय। आज साबरमतीमध्ये झालेल्या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या मुद्द्यावर भाष्य केलं। गायींचं नाव घेता आणि हिंसा करता हे कसलं गोरक्षण असा सवालही त्यांनी विचारला। यावेळेला मोदींनी आपल्या लहानपणीचा किस्सा सांगितला आणि ते काहीसे भावुकही झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे संपूर्ण देशाला स्वच्छतेचे धडे देत असतात, मात्र त्यांच्याच मंत्रालयातील सहकारी स्वच्छता अभियानाला हरताळ फासताना दिसतात। कारण केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी चक्क उघड्यावर लघवी करून स्वच्छता अभियानाची आयशी तैशी केली। त्यांचं अस्वच्छ अभियान एका कॅमेऱ्यात टिपलं गेलं आणि व्हायरल झालं। हे छायाचित्र नेमकं कुठे टिपण्यात आलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या छायाचित्रात राधामोहन सिंह एका भिंतीवर लघवी करताना दिसत आहेत। सोबतच सुरक्षाचा झगमगाट हा देखील आहे। शिवसेना, मनसे आणि पर्यावरणवाद्यांनी विरोध केल्यानंतरही मेट्रो 3चा कारशेड आरे कॉलनीतच होणार आहे। विशेष म्हणजे भाजप सरकारनं त्याचं कंत्राटही सॅम इंडिया बिल्टवेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलंय। येत्या 2.5 वर्षात आरे कॉलनीमध्ये कारशेड होणार आहे। 328 कोटींना हे कंत्राट देण्यात आलंय। त्यासाठी तब्बल 3130 झाडांची कत्तल होणार आहे। 25 हेक्टर जमिनीवर ही कारशेड उभी केली जाणार आहे। या कारशेडमध्ये मेट्रोचं पार्किंग, गाड्या धुणं आणि मेंटेनन्स या गोष्टी केल्या जातील। औरंगाबादच्या आकाशवाणी चौकाच्या लगत खाजगी क्लास चालवणाऱ्या शिक्षकाला शिवसैनिकांनी बेदम चोप दिला। मुलीची छेड काढण्यावरून या वादाला तोंड फुटल्याचं समजतं। जालना रोडवर असलेल्या आकाश इन्स्टिट्यूटमधल्या शिक्षकानं मुलींची छेड काढल्याचा आरोप होतोय। हे प्रकरण समजताच शिवसैनिकांनी संबंधित शिक्षकाला चोप दिला। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर जिन्सी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतलंय। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडाली। सुदैवानं पोलिसांनी प्रसंगावधान दाखवलं आणि मोठा अनर्थ टळला। आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 7 ते 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळेला ताब्यात घेतलंय। शहरातल्या गौतमनगर, शांतीनगर यासह अन्य 4 झोपडपट्टीतील नागरिक आठवड्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करतात। पंतप्रधान आवास योजनेमध्ये समावेश करावा आणि घरपट्ट्या द्याव्यात अशी आंदोलकांची मागणी आहे। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झालं। यंदा घातपाताच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर 6000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। विशेष म्हणजे यावेळेला बॉम्ब शोधक पथक, दंगल अटकाव पथक, श्वान पथक आणि CCTV व्हॅन्सच्या माध्यमातून या यात्रेवरती नजर ठेवली जाणार आहे। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील हे देखील स्वतः इथे तैनात आहेत। मानवी तस्करीच्या विरोधात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी मूळचे महाराष्ट्रातले असलेले IPS अधिकारी महेश भागवत यांचा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून खास गौरव करण्यात आला। महेश भागवत सध्या हैदराबादमध्ये पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत। त्यांना अमेरिकेकडून दिला जाणारा ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अवॉर्ड यानं सन्मानित करण्यात आलं। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टिलरसन आणि सल्लागार इवांका ट्रम्प यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला। मराठी माणसाचं हे खूप मोठं कौतुकास्पद असं यश मानलं जात आहे। गेल्या 24 तासांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर पाहायला मिळतोय। कोकणातील अनेक भागांमध्ये काल रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत। सिंधुदुर्गातील सावंतवाडी, कणकवली या भागात अजूनही पाऊस सुरू आहे। दोडामार्ग इथे आज सकाळपर्यंत सर्वाधिक म्हणजे 154 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे। चिपळूणमध्ये सकाळपर्यंत सर्वाधिक 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला ISO मानांकन मिळालं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ISO मानांकनचं प्रमाणपत्र मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आलं। मुनगंटीवार यांचं कार्यालय राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिलं ISO नामांकन प्राप्त मंत्री कार्यालय ठरलं आहे। सर्वसामान्यांच्या कामाला गुणवत्ता मिळवून देण्याचं काम सुधीर भाऊंनी केल्याचं यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय।